आज सकाळ सकाळ असं मस्तपैकी वारं सुटलं होतं आणि आभाळ पण आलं होतं. असं वाटत होतं की पाऊस पडेल आता. आणि थोड्या वेळानं असं पाऊस पण पडायला सुरू झाला, पण 4च थेंब पडले आणि बंद झाला आणि लगेचच ऊन पडलं. 11:30 नंतर असं ऊन सावली असं चालू होतं. इथे आम्ही बनवला होता आज ढोकळा. बेसन पिठाचा ढोकळा आम्ही असं सकाळी नाश्त्याला केला होता. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बेसन पीठ 1 वाटी घेतलं, थोडंसं मीठ आणि साखर 1.5 चमचा आणि थोडीशी हळद असं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं होतं. आणि यामध्ये 2 मिरच्या अशा तुकडे करून टाकलं होतं. आणि यामध्ये लिंबूसुद्धा पिळायचा असतो, पण आमच्याकडे तो अवेलेबल नव्हता म्हणून आम्ही काही पिळला नाही. आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून ते मिक्सरला लावून घेतलं. मिक्सरला लावून घेतल्यानंतर हे पीठ असं तयार झालं होतं. असं हे ते पीठ तयार झालं आहे. आता यामध्ये मिरचीचा जरा तुकडेसुद्धा बारीक करून टाकले. नंतर गॅसवर अशा मोठ्या कढईवर अशी छोटी प्लेट ठेवून 1 ग्लास पाणी ओतून घेतलं आणि ज्यामध्ये ढोकळा करायचा आहे त्या डब्याला असं संपूर्ण तेल लावून घेतलं. आणि हे तयार झालेलं मिश्रण त्यामध्ये 1 पळी असं तेल ओतून घेतलं आणि ते पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घेतलं, पूर्ण एकजीव केलं. आणि यामध्ये घालायचं आता आहे इनो आणि त्या इनोवर थोडंसं पाणी सोडायचं आणि पटकन हे असं ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पीठ असं पूर्ण फुलतं. हे बघा, पीठ असं हे तर मिश्रण असं डबल झालेलं दिसतं. पूर्ण फेटून घ्यायचं आणि परत ते तेल लावलेल्या डब्यामध्ये असं ओतायचं आणि डबा असा खालवर 2 टॅप करायचा आणि त्याच्यावर 1 ताट झाकून 30 मिनटासाठी असा झाकून ठेवायचा. आणि चाकू असा पूर्ण प्लेन निघाला की म्हणायचं ते शिजले. आता ह्यामध्ये मी जिरं, मोहरी आणि मिरची घालून आणि त्यामध्ये थोडंसं साखर घालून फोडणी देऊन असं पाणी तयार केलं. हा ढोकळा आता असा तयार झाला आहे. आता हे थोडा गार झाल्यावर असा सुरीनं ह्याचे काप काढून घ्यायचे आणि तयार केलेलं ते पाणी त्याच्यावरती टाकून घ्यायचं. इथे ढोकळ्यासाठी खाण्यासाठी हिरवी चटणी केली आहे. त्यामध्ये मिरची, लसूण, आलं आणि जरा ढोकळ्याचे काप असं मिक्सरला लावून बारीक केलं होतं आणि याचा ढोकळा तयार झाला होता. आणि आज सकाळी दूध संपलं होतं आणि आमच्या इथून दुकान खूप लहान आहे म्हणून ब्लिंकिटमधून असं मागवलं होतं आणि त्याबरोबर सुईला कॅडबरीसुद्धा मागवली होती. आणि सकाळी बंद झालेला पाऊस असा 5 वाजता पुन्हा चालू झाला आणि थोड्या वेळ असा पाऊस पडत होता. पहिलाच पाऊस आहे हा जून महिन्यामधला.